आपण जे ग्राउंडवरती प्रेक्षक आहात ते अजिबात कुठेही जाऊ नका, कारण आपल्यासाठी एक खुश खबर आहे आणि ती खुश खबर आपण पहिलीच जाहीर केली आहे, परंतु पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितोय की महिलांसाठी सुद्धा या ठिकाणी ड्रॉ केला जाणार आहे, सोडत केली जाईल, ज्यामध्ये कुपनचं वाटप थोड्याच वेळात आपल्यासाठी असेल। ते कुपन आपण जपून ठेवायचं आहे। फायनलच्या मॅच मध्ये त्या संपूर्ण फायनल मध्ये आपण तो ड्रॉ अगदी लाईव्ह मध्ये करणार आहोत। त्यामधून एक महिला प्रेक्षक जी असेल तिला फ्रीज मिळू शकतोय आणि एक पुरुष प्रेक्षक असेल त्यांना सुद्धा एक फ्रीज प्राप्त होऊ शकतोय। 165 लिटरचा फ्रीज दोन्ही बाजूला आपल्या व्यासपीठावरती आहे। प्रेक्षकांच्यासाठी सुवर्ण संधी। ज्याच पद्धतीने जेथे 20 सायकल ठेवल्या गेल्यात प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर आणि त्याचबरोबर गोलंदाज अशी संपूर्ण पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत। त्यानंतर आपण बघतोय बोकड हे सुद्धा पारितोषिक या स्पर्धेमध्ये असणार आहेत। चषक आपल्या समोरती आहेत। संपूर्ण स्पर्धा समीर थले यांच्याकडून पारितोषिक घेतोय। पहिल्या पारितोषिकाची घोषणा या ठिकाणी असणार आहे। 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते आहे रितेश म्हात्रे या गोलंदाजाने जर मेडन षटक टाकलं तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे। पारितोषिकाची सुरुवात होईल आणि झिराट प्रीमियर लीग आपण पाहतोय। कुठेही जाऊ नका, अगदी यूट्यूबला अजून सुद्धा जोडून राहायचं आहे, कारण आपल्या समोरती येत आहे झिराट प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं। पहिल्या सत्राचा खेळ ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा जातोय ते प्रितेश पाटीलच्या साथीने क्रीडांगणावरती। थँक्यू सो मच संजय। अत्यंत महत्त्वपूर्ण लढत आपण मैदानावरती पाहतोय। सुपर 6 चा पहिला सामना आरबी कन्स्ट्रक्शन झिराट आणि समोर मात्र स्पर्श आणि CI11 झिराट। रितेश म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, बॅट्समनच्या शरीरापासून दूर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। क्रिकेटच्या आजकालच्या जर आपण पाहिलं ना, आजकालच्या क्रिकेटमध्ये सर्रास अशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते आणि पहिला चेंडू रितेश म्हात्रेने अगदी त्याच पद्धतीने टाकलाय। वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय। यावेळी मात्र आपण पाहतो अगदी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं। चांगला कव्हर ड्राईव्ह फलंदाज प्रशांत म्हात्रेच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय। सामना क्रमांक पहिला सुपर 6 मधील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी लढत आहे। महेश म्हात्रे आता बॅटिंग करण्यासाठी आले आणि या खेळाडूने या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपल्या कामगिरीची दखल घेण्यास सर्वांनाच भाग पडले, कारण विदाउट प्रॅक्टिस त्याने केलेली या स्पर्धेतील फलंदाजी अत्यंत बहरदार स्वरूपाची पाहायला मिळाली। रितेश म्हात्रे गोलंदाजी ट्रॅक वरती। ओहो, यावेळी मात्र आपण पाहतोय रितेश म्हात्रे सुद्धा आपला क्लास आणि दर्जा मैदानावरती दाखवून देतोय। अगदी भन्नाट गोलंदाजी पाहायला मिळाली। रितेश म्हात्रे म्हटलं की त्याच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन असतं। वर्सटाईल गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो आणि मैदानावरती आल्यानंतर तो मात्र आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी करतोय। यावेळी मात्र आपण पाहतो बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, कॅच मात्र तेथे ड्रॉप झालेली पाहायला मिळते। महेश म्हात्रे याला मात्र येथे जीवनदान मिळालेलं आहे। एक हिरो बाईकची चावी सापडलेली आहे, ज्या कोणाची स्प्लेंडरची चावी सापडलेली आहे। ज्या कोणाची चावी असेल त्याने आपली चावी घेऊन जायचं आहे। धावफलकावरती 3 धावा आपण पाहतोय। रितेश म्हात्रे मात्र चांगल्या फॉर्म मध्ये। हा चेंडू पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी। प्रशांत म्हात्रे आणि रितेश म्हात्रे दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये खेळतात, त्यामुळे कच्चे दुवे पक्के दुवे शक्तिस्थान बलस्थान दोन्ही खेळाडूंना चांगल्यापैकी ठाऊक आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र आपण पाहतोय गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते। यावेळी मात्र आपण पाहतोय मिस टाइम, ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट करायचा होता ना त्या पद्धतीचा स्ट्रोक मात्र खेळताना नाहीये। सिंगल मिळाली या चेंडूवरती। धाव फलकावरती 5 धावा। षटक क्रमांक पहिला चालू असताना रितेश म्हात्रेची गोलंदाजी अगदी प्रभावी पाहायला मिळाली। अफलातून आणि अभूतपूर्व स्वरूपाची गोलंदाजी आपण अद्यापपर्यंत पाहिलं। कोणताही धोका न पत्करता रितेश म्हात्रे विरुद्ध
फलंदाज फलंदाजी करता दिसतात. यावेळी जागा बनवली, चेंडूला फेकून दिले डीप मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय आसमानी सुलतानी षटकार. महेश मात्रेच्या बॅट मधनं आलेला दमदार षटकार. ओहो, यावेळी टीट फॉर टॅट, चोख प्रत्युत्तर, जशास तसे उत्तर. फलंदाज महेश जाईल बॅक टू द पवेलियन. आहे आणि आपण पाहतोय संघाचे टीम ओनर राहुल भोईर सुद्धा आता आपल्या संघाला समर्थन देण्यासाठी येथे आलेले आहेत. धाव फलकावरती आपण पाहतो 11 धावा एका षटकाच्या खेळानंतर. नेल्सन फिगर आपण स्कोर बोर्ड वरती पाहू शकतो. पहिल्या षटकाचा खेळ आपण अनुभवला, ज्या षटकामध्ये षटकार सुद्धा आला आणि विकेट सुद्धा आली. म्हणजे दोन्ही संघ पहिल्या षटकामध्ये अगदी एकाच लेवल वरती पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की तुमची सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. येथे सुरुवात दोन्ही संघांसाठी अगदी चांगल्या पद्धतीने झालेली आहे. मग आता दोन्ही संघाच्या खेळांची नीती रणनीती कशा पद्धतीने असणार. हा सामना सुपर 6 आहे, त्यामुळे येथे जिंकणं प्रत्येक संघाला क्रमप्राप्त आहे. जर एक जरी मिस्टेक झाली ना तरी सुद्धा तो संघ या स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतो. आणि अशा वेळी मात्र आपण पाहतो एक तरुण तडफदार खेळाडू ज्याने मात्र या वर्षीच्या हंगामात चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आणि सगळ्यांनाच इम्प्रेस केलंय असा ऋषिकेश पाटील पाहायला मिळतोय. राहुल भोईरने खऱ्या अर्थाने या युवा खेळाडूवरती आपल्या संघाची धुरा सोपवले आणि तो पाहूया राहुल भोईरचा विश्वासार्थ ठरवणार का. पण समोर मात्र रितेश मात्रे कमालीची गोलंदाजी केली. खऱ्या अर्थानं कर्णधार पदाची भूमिका समाज असताना रितेश मात्रेने चांगल्या पद्धतीने आपल्या संघाचं नेतृत्व केले. त्याचवेळी आपल्या गोलंदाजीवरती सुद्धा त्याने चांगल्या पद्धतीने फोकस केलाय. पहिल्या षटकामध्ये त्याच्याकडून झालेली गोलंदाजी अत्यंत अफलातून स्वरूपाची. साहिल राणेला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. षटक क्रमांक 2 मध्ये पाहूया साहिल राणे कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. पहिल्या चेंडूवर पप्याच्या बॅट मधना मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याने मात्र टिपलाय शानदार झेल. साहिल वैते देते होता, त्याच्या माध्यमातून एक सुंदर झेल पाहायला मिळाला. अगदी जोरदार जल्लोष पाहायला मिळतोय तो स्पर्श आणि सिया संघाच्या पावलेंमध्ये. मैदानामध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं चीअर्स दोन्ही संघांसाठी होत असताना पाहायला मिळाले. याच वेळी आपण पाहतोय मैदानावरती नवीन खेळाडू पाहायला मिळतोय. राकेश पिटारे. पाहूया राकेश पिटारे हा खेळाडू कशा पद्धतीने आता कामगिरी बजावणार. साहिल राणेने खऱ्या अर्थानं आल्या पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले आणि या सत्रामध्ये मात्र अद्यापर्यंत स्पर्स आणि CI11 संघाची गोलंदाजी अत्यंत चांगली पाहायला मिळाले. आरबी कन्स्ट्रक्शन जिराट संघासाठी काय आवश्यक आहे तर एक चांगली पार्टनरशिप त्यांच्यासाठी गरजेची आहे. ही पार्टनरशिप जर करायची असेल तर राकेश पिटारे ऋषिकेश पाटील यांना कॉन्फिडन्सने फलंदाजी करावी लागेल. क्रिकेट खेळत असताना तुमचा आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. तो आत्मविश्वास आता मात्र राकेश पिटारेला दाखवावा लागेल. एक उद्योन्मुख असा खेळाडू आहे आणि त्याला मात्र प्रमोट केले आणि अशा पद्धतीच्या संधी फार कमी मिळतात. त्यामुळे अशा प्लॅटफॉर्मवरती जर स्वतःला सिद्ध करायचं असेल ना तर राकेश पिटारेसाठी हा एक सुनेरा अवसर आहे. आरबी कन्स्ट्रक्शन संघासाठी तो आता चांगली इनिंग खेळणार का. साहिल राणे मात्र आपण पाहतोय या षटकाला
चांगल्या पद्धतीने प्रारंभ करत असताना पाहायला मिळतोय. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती त्याने मात्र विकेट प्राप्त केले. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी स्पर्श आणि CI11 संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. राईट नंबर राऊंड विकेटने नेक्स्ट बॉल घेऊन साहिल राणे सज्ज होतोय आपल्या ट्रॅक वरती. यावेळी अगदी फुल टॉसवर पदा चेंडू त्याच्यावरती फटका लगावलाय चांगला. डीप मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक आहे. स्ट्राइक मात्र रोटेट केली जाते. सिंगल धाव येथे घेतले. याच वेळी पंचांकडून तिसऱ्या पंचांची मागणी मात्र ते झालेली आहे आणि आता आमचे तिसरे पंच राम हाले आता चेक करतील, पडताळणी करतील एक्झॅक्टली मैदानावरती झाले का, चेंडू वेस्ट हाईटच्या वरती होता का की वेस्ट हाईटच्या खाली होता याची चाचपणी केली जाईल. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा डिसिजन असेल. फुलटॉस चेंडू होता. या चेंडूवरती जर कनेक्शन चांगलं झालं असतं ना तर मोठा स्ट्रोक सुद्धा पाहायला मिळाला असता. आता येथे सुपर 6चं दडपण आहे. हे दडपण दोन्ही संघ कशा पद्धतीने हँडल करणार ते सुद्धा पाहणं गरजेचं. खऱ्या अर्थानं दोन्ही संघांच्या पेशन्सची सुद्धा येथे परीक्षा असेल. दोन्ही संघांची कसोटी असेल. पाहूया आता पंचांकडून कोणता निर्णय येईल. निर्णयाची प्रतीक्षा सर्वांचा आहे. धावफलकावरती सध्या तरी आपण पाहतो 11 धावा आहेत. डिसिजन पेंडिंग आहे. त्यानंतर पंच राम हाले यांच्याकडून इशारा आलाय की येस इट इज नो. हा चेंडू मात्र बीमर आहे आणि आता मात्र असणार आहे फ्री हिट. आरबी कन्स्ट्रक्शन संघाला आता एक नामी संधी आलेली आहे. ऑन द बोट. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय टीम कॅप्टन ऋषिकेश पाटील. यावेळी ऋषिकेशने लगावलाय फटका मोठा. तेथे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय आणि फ्री हिट असल्या कारणामुळे फलंदाज मात्र बचावेल. चांगल्या पद्धतीचा कमबॅक पाहायला मिळाला. हा फटका मारत असताना पॉवर जनरेट केली नव्हती आणि त्यामुळे फटका मात्र मैदानाच्या आतच पाहायला मिळाला. 14 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात जेथे षटक क्रमांक 2 चालू आहे. यावेळी मात्र राकेश पेटारेने ठोकलाय चेंडूला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय बिग 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 षटकार. धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 आहे. साहिल राणे मात्र या षटकामध्ये खूप साऱ्या मिस्टेक करतोय आणि तो मात्र या षटकामध्ये अद्यापपर्यंत महाग ठरलाय. खूप साऱ्या धावा त्याने मात्र या षटकामध्ये अद्यापपर्यंत खर्च केल्यात. गोलंदाजी करत असताना तुमच्या गोलंदाजीमध्ये कंट्रोल असणं खूप महत्वाचं असतं. मग ती गोलंदाजी नियंत्रणात्मक असणं गरजेचं असतं पण त्या पद्धतीची गोलंदाजी होत नाहीये. यावेळी फटका फसलाय. कॅच पकडण्याची नामी संधी आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अगदी साधा सोपा लॉलीपॉप झेल मात्र ड्रॉप केलेला पाहायला मिळतोय. स्क्रीन वरती आपण पाहतोय कशा पद्धतीने कॅच मात्र ड्रॉप केलाय. कॅची स्विन माचेत असं म्हटलं जातं. क्रिकेटच्या या खेळामध्ये एक एक मिस्टेक सुद्धा महागडी ठरते. खेळाडू राकेश पेटारेला आता जीवनदान मिळाले. ऋषिकेश पाटील पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळी बॅकफुटला जात असताना चांगला फटका लगावलाय आणि टीम ओनर तिथे आहे शिशिर म्हात्रे. त्याच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण. 1 टू गो. धावफलकावरती 21 धावा आपण पाहतोय. ऋषिकेश मात्र आपण पाहतोय थोडासा स्ट्रगल यावेळी करतोय. त्याला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. त्याचा संघ अडचणीमध्ये आहे. अशा वेळी त्याच्या बॅटमध्ये जर काही चांगले स्ट्रोक आले तर मात्र संघाला फायदा होईल आणि यावेळी मात्र आपण पाहतोय बॉडी वेट ट्रान्सपोर्ट केला. चेंडूला फेकून दिला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय मायटी मार्वलस षटकार.
पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं धावा आल्या होत्या 11, पण दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा आलेख अगदी उंचावताना पाहायला मिळतोय. धावसंख्ये आता मात्र अपवर्ड ट्रेंड जो आहे ना तो आता वरच्या दिशेने झुकत असताना पाहायला मिळाला. धावसंख्येचा आलेख आता उंचावतोय आणि धावफलकावरती दुसऱ्या षटकानंतर 27 धावा पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीची फलंदाजी आरपी कन्स्ट्रक्शन संघाकडून पाहायला मिळाले. कन्सिस्टन्सी क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी महत्वाची असते आणि तीच कन्सिस्टन्सी मात्र आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र संकेत थळे पाहायला मिळतोय. पाहूया संकेत थळे आता कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. जिथे आरपी कन्स्ट्रक्शन संघाने चांगल्या पद्धतीने इनिंगला सुरुवात केली. इनिंग बिल्ड करत असताना ऋषिकेश पाटील आणि राकेश पिटर या दोन खेळाडूंदरम्यान एक चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय. डावाची जडणघडण अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेली पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये साऊराणे खूप महागडा ठरला. तिसऱ्या षटकामध्ये संकेत कशी गोलंदाजी करणार. पहिला चेंडू आपण पाहतोय संकेत थळे याचा लेग स्टिकच्या बाहेर. सो अंपायर सेज yes it is wide. Now score moves on 28 over number 3rd in progress. पहिला चेंडू मात्र आपण खरा पहिला संकेत थळे याच्या माध्यमातून 28 धावा धावफलकावरती. 14 धावांची सरासरी आपण पाहतोय प्रति षटक आणि या पद्धतीने सामना मात्र पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. यावेळी राकेश पेटारेच्या बॅट मधना टायमिंग प्रॉपर, कनेक्शन दर्जेदार, जुळून येते रेशीमगाडी पद्धतीचा मोठा षटकार. ऑन द बुट. यावेळी मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची फिल्डिंग पाहायला मिळाली. संकेत थळेला कमबॅक करणं गरजेचं होतं आणि हे कमबॅक त्याने आता मात्र केले. राकेश पेटरेला आपण पाहतोय ज्याने या मॅच मध्ये अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. कदाचित हा नौका खेळाडू सर्वांसाठी असेल, पण त्याने जी कामगिरी केली ना ती मात्र बोलत असताना पाहायला मिळते. त्याच्या बॅट मधना आणखीन एक मोठा धमाका. सीमारेषा पलीकडे 6 धावांचा आणि उत्तुंग षटकार. मैदानावरती आपण पाहतोय राकेश पिटारे कमालीची बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये त्याने मात्र 20 धावा ठोकलेल्या आहेत. संकेत थळेचा खरपूस समाचार त्याने मात्र घेतलाय. संकेत थळेला आपल्या गोलंदाजीच्या स्ट्रॅटेजीवरती आता विचार विनिमय करावा लागेल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लो व फुल टॉस होता. डीप मिड विकेटच्या दिशेने मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने फटका लगावलाय. सिंगल येते या चेंडूवरती. धावफलकावरती 42 धावा लागल्यात. 41 धावा लागल्यात, सॉरी. बघा राकेश पिटर आता 21 धावांवरती खेळतोय. 7 या धावसंख्येवरती त्याला जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचा लाभ त्याने मात्र अगदी चांगल्या पद्धतीने उठवलाय. खऱ्या अर्थाने त्याचा सोडलेला झेल किती महागडा ठरलाय याची प्रचिती आता आली असेल स्पर्श आणि CI11 संघाला. ऋषिकेशला मात्र चकावलंय. चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळालाय. संकेत थळे मात्र यावेळी कमबॅक करतोय. एक धाव मात्र आपण पाहतो अगदी वेगात कंप्लीट केले. चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. चांगलं कोऑर्डिनेशन आणि समन्वय दोन्ही फलंदाजांदरम्यान पाहायला मिळतोय. धावफलकावरती 42 धावा चांगल्या पद्धतीची सरासरी मेंटेन करत असताना पाहायला मिळालेत. ते आरबी कन्स्ट्रक्शन संघाचे फलंदाज
एक खूप मोठी पार्टनरशिप येथे बिल्ड होत असताना पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांदरम्यान. दोन खेळाडू अगदी लवकर बाद झाले होते, त्यानंतर पार्टनरशिप होणं गरजेचं होतं आणि ही पार्टनरशिप खऱ्या अर्थानं राकेश पिटारे आणि ऋषिकेश पाटील या दोन खेळाडूंनी करून दाखवले. यावेळी मात्र आपण पाहतोय संकेत थळने राकेश पिटारेला मात्र चकवले. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलेला आहे आणि धावफलकावरती 42 धावा लागलेला पाहायला मिळतात. टॉस करण्यासाठी यायचं आहे राज कन्स्ट्रक्शन आणि कैलासवासी किरण मात्रे पुरस्कृत वंदना स्टोर्स. कैलासवासी किरण मात्रे पुरस्कृत वंदना स्टोर झिराड संघाचा कर्णधार आणि राज कन्स्ट्रक्शन संघाच्या कर्णधाराला विनंती आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. धावफलकावरती मात्र 42 धावा आपण पाहतोय. आता शेवटच्या षटकाचा खेळ येणं आहे शिल्लक आणि अंतिम षटकासाठी कर्णधाराने चेंडू महेश मात्रेच्या हाती सुपूर्द केले. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा खऱ्या अर्थानं सर्वोत्कृष्ट गुरु असतो. आता पाहूया महेश मात्रे ज्याला क्रिकेटचा अगदी प्रदीर्घ अनुभव आहे तो कशा पद्धतीने फलंदाजी करणार. मैदानावरती आपण पाहतो युवा खेळाडू बॅटिंग करतायत, त्याचवेळी ज्येष्ठ खेळाडू गोलंदाजी करतायत. त्यामुळे खऱ्या अर्थानं दोन्ही खेळाडूंदरम्यानचा बॅटल चांगल्या पद्धतीने रंगताना दिसेल. मैदानावरती राकेश पिटारेने कहर माजवलाय. चांगल्या पद्धतीने फटके त्याने खेळलेत आणि त्याच्या दमदार बॅटिंगमुळे आरबी कन्स्ट्रक्शन संघ चांगल्या पद्धतीने धावसंख्या करत असताना पाहायला मिळाले. यावेळी टायमिंग प्रॉपर ऑन द राइज ऑन द घेऊन गेल्या चेंडूला सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी महेश मात्रेचा वेलकम करणारा षटकार. आपण या मॅच मध्ये पाहतोय धावा अगदी वेगाने येत आहेत. गोलंदाजाने गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला जातोय. येथे मात्र संकेत थळे पाहायला मिळालाय सीमारेषे नजदीक. तो मात्र कन्फ्युज होता कॅच पकडायची की धाव वाचवायची. मैदानावर ते काय घडलं जाते. दोन खेळाडूंदरम्यान मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने ही धाव घेण्याची गरज होती का. राकेश पेटारे चांगले बॅटिंग करत होता आणि त्याला मात्र ते धाव बाद केले. विकेट मात्र पडलेले पाहायला मिळते आणि त्यानंतर आपण पाहतोय जल्लोष आता मात्र स्पर्श आणि CI11 संघाच्या पावल्यांमध्ये पाहायला मिळतोय. सर दोन्ही संघाचे कॅप्टन अजून सुद्धा उपस्थित झालेले नाही आहेत. बघा मधल्या वेळेमध्ये टॉस करायचा आहे त्यामुळे आपण इथे उपस्थित व्हायचं आहे. नवीन खेळाडू आपण पाहतोय आरबी कन्स्ट्रक्शन संघाच्या माध्यमातून एक आक्रमक प्रवृत्तीचा खेळाडू अमित मात्रे पाहायला मिळतोय. संघाचा कर्णधार ऋषिकेश पाटील अजूनही आहे आणि तो मात्र चांगले बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. यावेळी मात्र स्विंग अँड अमेज महेश मात्रे आपल्या गोलंदाजी मधील कलात्मकता मैदानावरती दाखवून देत असताना पाहायला मिळालाय. Three to go. 49 on the boot. Next ball महेश मात्रे याचा. यावेळी ऋषिकेशच्या बॅट मधना पिकअप शॉट पाहायला मिळालाय. डिप्युटीकडच्या बाहेर येतोय अप्रतिम षटकार. इझी 55 ऑन द बुट. धावा येतात. धावांचा प्रवाह धावांचा फ्लो मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतात. धावा अगदी पुरेपुरे त्यांना पाहायला मिळाल्या आहेत.
पूर्ण या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर फलंदाज गोलंदाजांवरती पूर्णपणे डॉमिनेट करत असताना पाहायला मिळाले, त्यांच्यावरती हावी ते झालेले आहेत. यावेळी मात्र काय घडलं जाते तर ऋषिकेश पाटील याला मात्र चकवलं जाते. खूप मोठा धक्का ऋषिकेश पाटील इथे षटक संपण्यापूर्वी जर आपण आला नाही तर मात्र पेनल्टी निश्चित आहे. शेवटच्या चेंडूचा खेळणं आता मात्र शिल्लक आहे. नवीन खेळाडू आता मात्र फलंदाजीला पाहायला मिळतोय. रोहित राणे ऑरबी कंस्ट्रक्शन झिराट या संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर प्रत्येक रितेश मात्रचा अपवाद जर आपण सोडला ना तर त्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने खूप साऱ्या प्रमाणात मार खाल्लाय आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय आरबी कंस्ट्रक्शन झिराट संघाने एक चांगल्या पद्धतीची धावसंख्या मैदानावरती मात्र सेट केलेला आहे. चांगल्या पद्धतीचा टार्गेट मैदानावरती सेट होत असताना रोहित राणेला मात्र मैदानावरती बीट केलेला आहे. चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती 55 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. विजयासाठी आता आवश्यकता असणार आहे 56 धावांची. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने चांगल्या पद्धतीची धावसंख्या धाव फलकावरती रचण्यामध्ये यश मिळवले. पाहूया आरबी कंस्ट्रक्शन हा राहुल भोईर यांचा संघ जिंकणार या मॅच मध्ये की स्पर्श आणि CI11 हा शिशिर म्हात्रे यांचा संघ जिंकणार. या मॅच मध्ये खूप सारा मसाला पाहायला मिळेल, रोमांचकता पाहायला मिळेल. दुसऱ्या धन्यवाद रितेश. या ठिकाणी प्रितेश टॉस होतोय रवींद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. कॉल फॉर धीरज काटा आणि काटा आलेला आहे आणि टॉस जिंकलाय धीरज. आज सुपर 6 मध्ये आहात, आपल्याला प्रथमतः शुभेच्छा. सुपर 6 चा मॅच म्हटल्यानंतर थोडंसं प्रेशर असणार आहे. आज या मॅच मध्ये काय घेणार आहात आपण? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघ अगदी तगडा आहे, मजबूत आहे. तर प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत आपण रोखणार आहात? 40-45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. मग त्याच्यासाठी आपल्याकडे असणारे प्रमुख गोलंदाज की पहिल्या मॅच मध्ये होते, दुसऱ्या मॅच मध्ये होते तेच आहेत की थोडंसं बदल आहे? हो तेच आहेत, तेच गोलंदाज आहेत आणि त्यांच्यावरती तुमचा विश्वास आहे. अर्थात अभिनंदन. टॉस जिंकलात. प्रतिस्पर्धी संघाला 40 पर्यंत रोखणार. शुभेच्छा. अर्पण अपोजिट संघ म्हणतोय 40 धावापर्यंत रोखणार, परंतु आपला काहीतरी टार्गेट सेट केला असेल आपण? प्रथम फलंदाजी आली तर आम्ही 50-55 पर्यंत धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण समोर पण चांगले बॅट्समन आहेत 3, त्यामुळे जरा स्कोर जास्त करण्याचा प्रयत्न करू. सुपर 6 मध्ये आलात, आनंद कसा वाटतोय? आनंद तर आहे, पण सुपर 3 मध्ये पण यायचा आमचा प्रयत्न आहे. अर्थात हा चषक आहे, हा चषक सुंदर चषक आपल्या गावात आणि आपल्या संघासाठी घेऊन जाण्याची इच्छा असेल. अर्थात आपण खूप आपल्याला शुभेच्छा आहेत. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देतोय आणि पुढच्या मॅचकडे दुसऱ्या इनिंगकडे वळतोय, कारण आपल्याला पुढे जायचं आहे. कारण बराचसे वेळ झालेला आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर मॅच संपतील अशी सुद्धा आपण प्रतीक्षा करूया. इथे मॅच होतोय आरबी कंस्ट्रक्शन विरुद्ध पर्स अँड सिया 11 यांच्यामधला हा मॅच आपण बघतोय. पहिल्या सत्रामध्ये तब्बल धावा झाल्या त्या 55 धावा आणि 56 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. सलामीची जोडी आपण त्वरित मैदानात पाठवायचे. रितेश म्हात्रे सलामीची जोडी पाठवायचं आहे. जे यूट्यूबला प्रेक्षक अजून सुद्धा जोडलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. आपण जी मॅच पाहतात, जी CDPL पाहतात, जी झिराट प्रीमियर लीग पाहता त्यासाठी आपलं खूप खूप धन्यवाद. आणि जे प्रेक्षक अजून सुद्धा इथे उपस्थित आहेत, ग्राउंड वरती उपस्थित आहेत, चौबाजूला इथे प्रेक्षकांची तुडुंबाशी गर्दी आहे. शिट्या, टाळ्या आणि या ठिकाणी गजर होणार यातील मात्र शंका नाही आहे, कारण आपण ZPL पहिलं पर्व पाहिलं होतं. चला सलामीर रितेश, आपण लगेच सलामीची जोडी पाठवायची आहे. तिथे सुद्धा शिट्या, टाळ्या आणि जोर असा आवाज यायचा, असाच आवाज आता आपल्याला पाहायला मिळेल, कारण सुपर 6 च्या लढतीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे झिराट प्रीमियर लीग आपण पाहता. कुठेही जाऊ नका, इथेच थांबा,
कारण चिराट प्रीमियर लीग मध्ये आपल्या प्रेक्षकांना पारितोषिक आहे. 2 फ्रीज इथे आहेत आणि ते दोन्ही फ्रीज आपल्याला पाहायला मिळतात. जेथे 165 लिटरचे फ्रीज महिला प्रेक्षक आणि पुरुष प्रेक्षकांसाठी ठेवलेले आहेत. फक्त चिराट प्रीमियर लीग मध्ये हे सर्व होऊ शकतोय. अर्थात दुसऱ्या बाजूला बोकड सुद्धा आहेत, ट्रॉफ्या आहेत, भरपूर असे पारितोषिक अजून सुद्धा शिल्लक आहेत. पहिला सुपर 6 चा मॅच पहिल्या सत्रामध्ये 55 धावा झाल्यात. दुसरं सत्र सुरू होतोय तिथे सलामीची जोडी मैदानात उपस्थित झालेली आहे. ती म्हणजेच स्पर्स या संघाची. सामना जिंकायला 56 धावांची गरज आहे. सलामीच्या भूमिकेत आपण 2 फलंदाजांना पाहतोय. अर्थात मनीष म्हात्रे आणि साहिल राणे ही जोडी मैदानात सज्ज होतोय. शिशिर म्हात्रे यांच्या मालकीचा संघ सिया स्पर्श 11 संघ विरुद्ध अरबिक कंस्ट्रक्शन म्हणजे राहुल भोईर यांचा संघ. एक द्वंद्व युद्ध मैदानामध्ये सुरू झालेला आहे. मॅच ऑन होतोय. पुरुषोत्तम भगत यांचा इशारा आलाय. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांत म्हात्रेला पाहतोय. प्रशांत म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. विघ्नहर्ता मंदिर एंड कडून सुपर सुंदर षटकार डीप कव्हरच्या बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा. हे जे टार्गेट आपण पाहतोय ते थोडंसं जर आपण पाहिलं इतकं डिफिकल्ट नसेल संजयजी. कारण आतापर्यंत सुरुवात करत असताना आपण ऋषिकेश पाटीलला पाहिलं होतं. त्यानंतर त्याच्या समवेत पेटरने सुद्धा चांगली फलंदाजी केली. आणि अंततः जर आपण विचार केला सामन्यामध्ये वेळ लावू नका. 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे दिलाय. प्रशांत म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. साहिल राणे आणि मनीषला आपण पाहतोय आतापर्यंत फलंदाजीला सुरुवात करताना मनीषच्या पाठमधून एक चांगला फटका आलाय. काय सांगाल मॅच विषयी? नक्कीच मॅच विषयी मी सांगतो, परंतु मैदानात काहीतरी अलगच घडलेलं आहे. ऋषिकेश पाटील त्या ठिकाणी या पंचांच्या दिशेने काही मागणी करतोय बघा. ऋषिकेश पाटीलला या ठिकाणी कॅप्टनची जबाबदारी दिली आणि त्याच वेळेला तो एक चांगल्या पद्धतीची कॅप्टन्सी या ठिकाणी निभावताना आहे. प्रशांत म्हात्रे सारखा अनुभवी खेळाडू त्यांच्या टीम मध्ये असताना सुद्धा ऋषिकेशकडे ही जबाबदारी सोपवली ते राहुल भोईर यांनी आणि ती जबाबदारी बघा सुपर 6 मध्ये आपल्या संघाला त्यांनी दिमागदार नेलेला आहे. गोलंदाज प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा यावेळेस फलंदाज अक्षरशः बीट झाला. चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू शरीर एसटी वरती लागतोय. कुठली धाव येणार नाहीये. बघा प्रशांत म्हात्रेकडे ही कला आहे. तो दोन्ही बाजूनी टर्न करतो, स्लोवर वन सुद्धा टाकतो. विविधपूर्ण गोलंदाजी करण्याची कला त्याच्याकडे अवगत आहे आणि त्याचमुळे या गोलंदाजाने करामत करून दाखवली. परंतु त्याच वेळेला सुंदर एक फटका मनीष म्हात्रेच्या बॅट मधून आलाय. मिड विकेटच्या बाहेर उत्तुंग षटकार. आपण पाहिलं की तरुण पिढीला चॅलेंज ऍक्सेप्ट करायला आवडतात. समोरचा जर आपण गोलंदाज पाहिला तर तो अनुभवी आहे. या मॅच मध्ये जर आपण विचार केला तर सामन्यामधील अत्यंत चांगला आणि महत्त्वाचा गोलंदाज म्हणून आपण प्रशांतकडे पाहतो. समोर असणारा फलंदाजाचं वय आपण पाहिलं कमी, क्रिकेटमधील अनुभव कमी, मात्र चॅलेंज ऍक्सेप्ट होतील कारण चिराट प्रीमियर लीग आहे जिथे नवीन खेळाडूंना संधी मिळते. मनीषसाठी नक्कीच या ठिकाणी संधी असेल की 20 चेंडूवरती 44 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच मनीषने संपूर्ण या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे. प्रशांत म्हात्रे सारख्या गोलंदाजावरती आक्रमक हल्ला 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते. एक कव्हर रिझनच्या वरून मारलेला तो अप्रतिम लाजवाब तारीफे काबिल स्ट्रोक होता आणि एक सरळ स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून खेळलाय. 2 षटकांनी धावसंख्या धावफलकावरती लागतोय ती 12 धावा. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. अंतिम चेंडू या पॉवर प्लेच्या षटकामधून असेल.
जेथे प्रतीक्षा केली जाते चेंडूची तोच चेंडू पाहिजे। यश बघा जो षटकार मारलेला 2 षटकार ज्या चेंडूवरती गेले तो चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा आलाय। प्रेक्षकांचं मी धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करेन कारण चेंडू त्यांनी वाढवलाय परंतु मनीष त्या चेंडूची प्रतीक्षा करत होता। अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधून प्रशांत मात्रे गोलंदाजी मार्कवरती थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश ठिकाणी पाठवलेला आहे। इथे स्क्वेअर कट अप्रतिम डोळ्याचं पारणं फिटावा असा स्क्वेअर कटचा स्ट्रोक डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत चौकार। एक धाव पाहिजे होती आणि त्या 5व्या ओव्हरच्या 1 बॉलला रन्स आली नाही आणि शेवटच्या 6 बॉलला 1 रन डिफेंड करायची होती फायनल मॅच मध्ये परंतु प्रशांत म्हात्रेने ती अख्खी ओव्हर मिडन टाकली आणि 3 विकेट काढल्या होत्या। हा तो प्रशांत म्हात्रे आहे आणि आजही ती रेंज त्याची कायम आहे। काय सांगशील? नक्कीच 22 वर्षाचा रेकॉर्ड आज सुद्धा आपल्याकडे आहे म्हणून तर पाठक सर आपण खूप अनुभवी आहात कारण 7 चेंडूमध्ये 1 धाव असताना प्रशांत म्हात्रेने ते षटक निर्धाव टाकलं होतं। शेवटचा चेंडू 5व्या ओव्हरचा निर्धाव आला आणि त्यानंतर 6 चेंडूमध्ये 1 धाव गरज होती। नक्की याची ध्येय याची डोळा तो सामना आपण सर्वांनी पाहिला होता आणि तोच प्रशांत म्हात्रे आज या ठिकाणी आहे आणि त्याच प्रशांत म्हात्रेवरती आक्रमण हल्ला केला होता। षटक नंबर 2 प्रगती पथावरती कॅप्टन आलाय ऋषिकेश पाटील गोलंदाजी मार्कवरती कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतोय राईट अप ओव्हर द विकेट। पहिला चेंडू हवेत केलाय क्षेत्ररक्षक नाही आहे डीप एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक होता जोपर्यंत चेंडू वरती येतोय फील्ड करतोय तोपर्यंत अत्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आपण बघतोय। साहिल राणे आणि मनीष म्हात्रे ही जोडी मात्र खूपच चांगली फलंदाजी करतोय। अर्थात त्या टीमचं नाव होतं डेंजर झिराट आणि डेंजर झिराट हे नाव अख्ख्या रायगडला माहित आहे कारण डेंजर खेळाडू होते। संपूर्ण डेंजरचे जर खेळाडू या ठिकाणी असतील त्यांना आठवणी नक्कीच आल्या असतील त्या। इथे बॅटचा किनारा लागलाय चेंडू सरला विकेट कीपरच्या हातात आणि साहिल राणे महत्वाचे आहे। ऋषिकेश ऍक्शन साठी सुद्धा ओळखला जातो। आज कमी वयात आरबी कंस्ट्रक्शन संघाची जबाबदारी त्याच्याकडे आणि त्या ऍक्शनला मी 100 मार्क देईन। ऋषिकेश हे पाहिजे क्रिकेटमध्ये असे ऍक्शनला खूप गरज असते आणि ते ऋषिकेशकडे आहे आणि राहुल भोईरने ओळखलं होतं हा कमी वयाचा खेळाडू आहे परंतु चांगलं नेतृत्व करू शकतोय हे दाखवलंय त्याने आणि आज सुद्धा या ठिकाणी विकेट घेतले। जबाबदारी कॅप्टनची काय बघा पहिला ब्रेक तो पाहिजे होता दुसऱ्या षटकामध्ये त्याने मिळवून दिलाय। खूपच सुंदर चेंडू या ठिकाणी आपण बघतोय रितेश रवींद्र म्हात्रे हा फलंदाज आहे आणि त्याला सुद्धा बीट करणारा फलंदाज चेंडू टाकला होता ऋषिकेशने। समोर आपण जर पाहिलं तर कॅप्टन टू कॅप्टन अशा पद्धतीने द्वंद्व रंगलाय मैदानावरती। जर आपण पाहिलं तर एका संघाचा खेळाडू रितेश म्हात्रे जो कर्णधार आहे दुसऱ्या बाजूला ऋषिकेश पाटील प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहिलं संघ मालक राहुलजी भोईर आहे त्यांचा कर्णधार मैदानावरती। काय मॅच होईल? यश आपण बघतोय या संपूर्ण झिराट प्रीमियर लीग मध्ये
नवतरुण खेळाडूंना कॅप्टनशिप दिलेली आहे बघा. रितेश राऊत नवतरुण आहेत, ऋषिकेश आहे, रितेश मात्रे नवतरुण आहे, त्यानंतर धीरज सुद्धा अगदी नवतरुण आहेत. असे सर्व जर पारंब पाटील, ओमकार पाटील अशा सर्व खेळाडूंना, अगदी नवीन खेळाडूंना ही जबाबदारी दिली. सर जर तुम्ही ZPL बद्दल बोललात, मी IPL बद्दल बोलेन. IPL मध्ये सुद्धा यंदा मुंबई इंडियन्सने नवीन कर्णधार आणला, त्यानंतर चेन्नई सुपर किंगने सुद्धा आणला. त्यानंतर आपण जर विचार केला तर गुजरात या संघाने सुद्धा नवीन कर्णधार आणला. आणि जर आपण विचार केला तर रायगड प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण या गोष्टी पाहिल्यात. त्यामुळे चेंज इज अ नेसेसरी, परिवर्तन काळाची गरज आहे. आणि परिवर्तन ही काळाची गरज सुद्धा आपण बघतोय. आणि या ठिकाणी सुद्धा ऋषिकेशची ही जबाबदारी, त्याला प्रत्युत्तर अप्रतिम सुंदर लाजवाब गोलंदाजी, अगदी वाईट यॉर्कर टाकला होता. रितेश ज्या पद्धतीने फुटवर्क करते, यश बघतोय आपण, रितेशचं फुटवर्क जर बघितलं त्यानुसार चेंडू सुद्धा त्याचा पाठलाग करताना टाकलाय. ऋषिकेश मध्ये ही कॅपॅसिटी बघा, एक सुंदर गोलंदाजी. लागोपाठचे 4 चेंडू या ठिकाणी डॉट केलेले, त्यामध्ये एक विकेट सुद्धा आहे. ऋषिकेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, मात्र क्षेत्ररक्षकाला थोडासा चकवा दिलाय चेंडूने. डीप मध्ये शरद त्या ठिकाणी फिल्डिंग करत होता. चेंडू जोपर्यंत त्याला प्राप्त होतोय, पकडतो तोपर्यंत रितेश मात्रेने या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने सी धावसंख्या एकूण वाढतोय. ती धावफलकावरती 20 धावा, 2 षटक संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडू 36 धावाची गरज, 18च्या रिक्वायर रन रेटने धावा पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्या कॅप्टनची ही जबाबदारी होतोय, कारण रितेश मात्रे विरुद्ध ऋषिकेश पाटील हे द्वंद्व मैदानामध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळेल. 12 चेंडूवरती 36 धावा जरूर हव्यात. मात्र या ठिकाणी ऋषिकेश पाटीलचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीनं त्या रितेश मात्रेला लीड केलं होतं. आजचा सामना त्याने पाहिला असावा की या पूर्णतः जिराट प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत आपण जर विचार केला तर एका गावातील खेळाडू असल्यामुळे खेळताना माहिती आहे कशा पद्धतीने रितेश खेळतो, प्लस अँड मायनस माहिती आहेत. त्यामुळे ऋषिकेश पाटीलने आज पूर्ण स्टडी केला असेल. 12 चेंडूवरती 36 पाहिजेत. या मॅच मध्ये जो फलंदाज मैदानावरती स्ट्राईक वरती आहे, 2 षटकार त्याच्या पाठमधून आलेत. संजय मॅच बनू शकते अजून सुद्धा नक्कीच. परंतु आणखीन एक विकेट टेकर गोलंदाज शरदला मैदानात आणलाय बघा. शरदचं वय जास्त आहे, परंतु त्याने ज्या विकेट घेतलेल्या आहेत वेळेवरती, म्हणजे ज्या वेळेला गरज होती त्या वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूने विकेट प्राप्त केल्या. शरद गोलंदाजी मार्कवरती शरद तिलोटकर. समोर ती असणार आहे मनीष सारखा विस्फोटक फलंदाज, ज्याने 6 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा कुठल्या, तो मनीष मात्रे. मनीष मात्रेला सामना करायचा शरद तिलोटकर या गोलंदाजाचा. 12 चेंडू आणि 36 धावेची गरज, म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 2 तरी मोठे फटके यायला पाहिजे, तरच हा सामना आपल्या बाजूने झुकू शकतोय. अर्थात स्पर्स या 11 या संघाच्या बाजूला. शरद तिलोटकर विघ्नहर्ता मंदिर एंड कडून गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती हवेत केला क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, वेल जज कॅच. मनीष मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन, बिग विकेट. बॉलरचं नाव आहे शरद आणि त्यांनी गडी केलाय गारद. काय सांगशील? नक्कीच मी म्हटलं होतं हा विकेट टेकर गोलंदाज आहे. याची गोलंदाजी खेळण्यात एवढी सोपी गोष्ट नाही आहे, कारण त्यांनी आपल्या क्रिकेट करिअर मध्ये बऱ्याचशा विकेट मिळवल्यात आणि आज सुद्धा पहिल्या चेंडूवरती विकेट, जो विस्फोटक आणि घातक जो फलंदाज ठरत होता, अशा फलंदाजाला त्यांनी पहिल्या चेंडूवरती गारद केलाय, बाद केलाय आणि त्याच वेळेला दुसरा हादरा दिलाय, दुसरा ब्रेक तो दिलाय तो आपल्या संघाला. शरद तिलोटकर
या ठिकाणी आपण बघतोय प्रसन्न गुरव आहेत. प्रसन्न गुरव हे कर्नाटकला आहेत कामानिमित्त आणि कर्नाटक वरून त्यांनी या मॅचला शुभेच्छा देतात. बघा अजून सुद्धा कर्नाटकला ते या ठिकाणी मॅच बघत आहेत. धन्यवाद प्रसन्न साहेब, तुमच्यासाठी टाळ्या झाल्यात. बघा आमचे प्रेक्षक सुद्धा इथे आहेत, ते टाळ्या वाजवतात. कारण बघा आपण तिथून मॅच बघता आणि तिथून सुद्धा आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. बघा प्रेक्षक कुठे कुठे आहेत आणि झिराट प्रीमियर लीग हा गावातलाच व्यक्ती आहे आणि कर्नाटक वरून ही मॅच बघतोय. रात्रीचे यश आपण बघतोय 3:11 झालेत, म्हणजे संपूर्ण रात्र जागरून फक्त झिराट प्रीमियर लीग. वा भाई, काय झिराट प्रीमियर लीग ची प्रसिद्धी आहे. त्यांनी कर्नाटक मेसेज टाकलाय, यांना ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿ यांना सापड ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. नक्कीच धन्यवाद, आपलं खूप खूप आभार. असंच प्रेम या झिराट प्रीमियर लीग वर असावं. या ठिकाणी उडावलाय, वाह, हेलिकॉप्टर स्ट्रोक रितेश माद्रेच्या बॅट मधून आलाय उत्तुंग षटकार. बैलगाड्याचा नाद हाय र. एक चांगला प्रयत्न करतोय, स्वतः कॅप्टन आहे. गेल्या षटकामध्ये त्याच्याकडून चुका जरूर झाल्यात, चेंडूवरती कनेक्शन करता आला नाहीये. मात्र या चेंडूवरती अगदी हेलिकॉप्टर लँड केला, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेला, मॅच बनेल. नक्कीच, आणि बनवण्याची क्षमता आहे. बघा एक विकेट गेला परंतु त्यानंतर षटकार सुद्धा आलाय. आणखी एक बॅक टू बॅक डीप मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर गगनभेदी गगनचुंबी षटकार. मात्रेकडे बघा, काय लांब फटका खेळलाय. आतापर्यंत आपण अनेक षटकार बघितले, मात्र लांब पल्ल्याचा लांब लचक फटका षटकार. प्रॉपर टायमिंग बघा, काय जबरदस्त टायमिंग केलं होतं. या चेंडूवरती लढवय आहे, कधी हार मानणार नाही आहे असा हा खेळाडू आहे आणि त्याने हार मानलेली नाही आहे. बघा 33 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकायला 8 चेंडूमध्ये 23 धावेची गरज आहे. सामना संपला नाही आहे, कारण अजून मी जिंकलो नाही आहे. रितेश मात्रेची या ठिकाणी केली पाहतोय आपण. आणखीन एक चांगला फटका. यावेळेस चेंडूवरती क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, अप्रतिम क्षेत्र. या मॅच मध्ये आपण पाहतोय रितेश मात्रे फेर डिलिव्हरी आहे, म्हणजेच फलंदाज रितेश बाद होतोय. अत्यंत सुंदर सेल त्या ठिकाणी पकडलाय आणि यश रितेश मात्रेची खेळी संपुष्टात आणले. शरद तिल्लोटकरने या ठिकाणी दुसरी सफलता दिली. जरूर रितेश मात्रेने चांगला प्रयत्न केला होता. अजूनही मॅच ऑन आहे असं मी म्हणेन, कारण दोन्ही संघ मैदानावरती उतरले. टॉप 3 साठी लढतायत. सुपर 3 मध्ये पोहोचायचंय. 33 धावा धावफलकावरती बनल्या. 3 विकेट्स गेल्यात. अजूनही जर आपण विचार केला तर येणारे चेंडू असतील 7 आणि नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी रितेश मात्रेचा प्रतिकार खूपच चांगला होता. आता चेंडू शिल्लक असतील ते या मॅच मधून 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकायला पाहिजेत.
7 चेंडू आणि 23 धावेची गरज. 33 धावा झाल्या, 23 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज आलाय रितेश साहिल वैद्य. नवीन फलंदाज साहिल वैद्य स्ट्राइक वरती असणार आहेत, परंतु शरदची तारीफ करावी लागणारच आहे, कारण शरदने या ओव्हर मध्ये 2 प्रमुख फलंदाज म्हणजे एक घातक विस्फोटक ठरला होता, तो म्हणजे मनीष म्हात्रे, आणि तदनंतर या ठिकाणी रितेशला त्याने परतीचा मार्ग दाखवलाय. अगदी विजयाच्या दिशेला आगेकूच करणारा हा विकेट होता. शरदचा अंतिम चेंडू. 7 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये काय घडणार, काय बिघडणार. अंतिम चेंडू कुशल चेंडू असेल. अगदी बुंद्यात टाकलाय. अपील होतो या ठिकाणी, जोरकस अपील. मात्र बघा इथे फलंदाज back to the pavilion. Big wicket. ब्रेक तो दिले. एका ओव्हर मध्ये 3 विकेट प्राप्त करून अक्षरशः सामना आपल्या बाजूला फिरवलाय, तो म्हणजे आरबी कंस्ट्रक्शन झिराड या संघाच्या बाजूला, राहुल भोईर यांच्या संघाच्या बाजूला, ज्याचे मालक राहुल भोईर आहेत. त्यांच्या पेंडॉल मध्ये थोडस उत्साहाचं वातावरण आहे. सामना जिंकायला पाहिजे. 23 धावा. गोलंदाजी मार्क वरती एक अनुभवी असा गोलंदाज आलाय, तो म्हणजेच गिरीश कामत. गिरीश कामत सिद्धिविनायक झिराड संघाचा कॅप्टन. कित्येक वर्ष कॅप्टनशिप त्यांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी पेलली होती. तो गिरीश कामत या मॅच मध्ये अंतिम षटक टाकून हा सामना आपल्या बाजूला झुकवणार की इथे मात्र स्पर्स आणि सिया 11 संघ हा सामना जिंकणार. 6 चेंडू 23 धावांची गरज या सामना जिंकायला. विचार केला तर मनीष तळेने काल चांगली फलंदाजी केली होती, मॅन ऑफ द मॅच सुद्धा घेतलं होतं. या ठिकाणी संधी त्याच्याकडे सुद्धा आहे. पॉझिटिव्ह ऑपरेट दाखवावे लागेल. आतापर्यंत जर पाहिलं 33 धावा बनल्यात, 6 चेंडूवरती अजून 23 धावांची गरज, म्हणजे 4 विकेट पाहिजेत या मॅच मध्ये. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनीषच्या बॅट मधून आलाय षटकार. असेल ती नंतर आपण खिशे तपासून घेऊन जायचे. पल्सर गाडीची चाबी आहे आणि ती छोट्याशा आमच्या प्रेक्षकांनी इथे आणून दिले. धन्यवाद बाबू. तुझं नाव काय? अजय. अजय नाव अजय नागेश नाईक यांनी ती चाबी आणून दिली. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. संजय जी आता 2 षटकार आलेत, 4 चेंडू बाकी आहेत आणि मॅच मध्ये आता मात्र रंगता रोमहर्षकता आपण बघतोय. 4 चेंडू 11 धावांची गरज आहे. अत्यंत जबरदस्त असा मॅच आपल्याला बघायला मिळतोय. रोमहर्षक मॅच, कधी इकडे तर कधी तिकडे असा सामना, अगदी तराजू मध्ये तोलणारा हा मॅच आपण बघतोय. गिरीश कामतच्या चेंडूवरती 2 सलग षटकार आलेत, ते मनीष थलेच्या बॅट मधून. धावफलकावरती 45 धावा लागल्यात. 4 बाद 45 अशा स्थितीमध्ये सिया स्पर्श हा संघ आपण बघतोय.
चावीचा मालक सुद्धा सापडलेला आहे, त्याने ती चावी घेऊन गेलेला आहे. तर आपण बघतोय गिरीश कामत गोलंदाजी मार्क वरती एक शॉट सिली मिड ऑफ अगदी नजदीकी क्षेत्रामध्ये सजवलेला आहे. थोडस प्रेशर दिलेला आहे. ऋषिकेश पाटीलची ही रणनीती या ठिकाणी कामाला येतो का पाहायचं आहे. एक शॉट सिली मिड ऑफ अगदी जवळ उभा केला आहे. एक शॉट थर्ड मॅन, एक शॉट फाईन लेग आणि त्याच वेळेला गिरीश कामत राईट अप ओव्हर द विकेट. आणखीन एक चेंडू बीट केलाय फलंदाज मनीष तरेला. या चेंडूवरती मात्र कोणती धाव येत नाहीये. चेंडू डॉट जातोय. 3 चेंडू 11 धावांची गरज आहे. 3 चेंडू 11 धावा, 11 धावा 3 चेंडू. धगधग, धडकन, प्रेशर, हृदयाचे ठोके या ठिकाणी वाढताना आपण बघतोय. गिरीश कामतचा हा चेंडू पुन्हा एकदा, परंतु इथे दिले मानवंदना दिले डायरेक्ट ट्रॉफीला, या चषकाला मानवंदना दिलेली आहे. मनीष तले प्युअर क्रिकेट बाय मनीष तळे. काय जबरदस्त खेळला. टाळ्यांचा आवाज येऊ देत मनीषच्या खेळीसाठी. नक्कीच आपण बघतोय मानवंदना अक्षरशः ट्रॉफीच्या बाजूला चेंडू पडला होता. या ट्रॉफी वरती हक्क जमवतो काय असं चित्र बघतोय. बघा काय मानवंदना दिले. मनीष तलेचा हा 3रा षटकार. 2 चेंडू शिल्लक आणि 5 धावांची गरज आहे. काय घडणार. धगधग, प्रेशर, धडकन वाढतोय. हृदयाचे ठोके वाढलेले पाहतोय आपण. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. काय ही मॅच आपण बघतोय. अत्यंत जबरदस्त मॅच. ZPL 2024 पर्व दुसरा. 2 चेंडू 5 धावा. मनीष तरे स्ट्राइक वरती. आहा, मनीष तलेने सामना जिंकलाय. वेल डन मनीष तले. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा सामना जिंक खेळ का असतो. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. या वाक्याला आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी मनीष तळे सिद्ध करून दाखवलंय. काय कलात्मकता आहे, काय स्किल्स आहेत, काय पैसे मैदानावरती मिळतात. धन्यवाद. इथे पारितोषिक आले बघा. कॅश प्राइज आले. यश. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे नो डाऊट 1 मॅन आर्मी. मनीष तळे ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.